बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इडली प्लेटला ग्रीस करून घेऊयात. मी इथे तेलाने ग्रीस करून घेते. तुम्ही आवडीने तेल किंवा तुपाने ग्रीस करून घेऊ शकता. ग्रीस करून घेतल्यावर आपण हे साईडला ठेवूयात आणि खमण इडलीचा बॅटर तयार करून घेऊयात. एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी बेसन घ्यायचं आहे. बेसन घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊयात. त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी 2 मिरच्या बारीक कापून घेतल्यात. 1 इंच आलं बारीक कापून ॲड केलं, किंवा ह्याऐवजी आलं आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवलेली असेल तर ती सुद्धा ह्याऐवजी घेऊ शकता. 1 संपूर्ण लिंबाचा रस घ्यायचा आहे. पाव चमचा हिंग घेऊयात. 1 चमचा साखर घ्यायची आहे. 2 चमचे आपलं नेहमीचं जेवणातलं तेल घेऊयात. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घेऊयात. सगळं साहित्य बेसनमध्ये मिक्स केल्यावर आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्यामध्ये 1 वाटी पाणी घेऊयात. ज्या वाटीने बेसन घेतलंय त्याच सेम वाटीने पाणी घेतलं. सर्व साहित्य पाण्यामध्ये एकजीव करूयात. बेसनचे गुठळे असतील तर ते चमच्याने किंवा ह्या पद्धतीने ढवळून मोडून घ्यायचे. पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झाल्यावर आपल्याला हे बॅटर साधारण 1 ते 1.5 मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे. ह्यामुळे जर बेसनचे बारीक गठ्ठे असतील तर ते सुद्धा मोडले जातात आणि स्मूथ सिल्की बॅटर तयार होतं. तर मी हे बॅटर 1 ते 1.5 मिनिटं चांगलं ढवळून घेतलंय. आता ह्यामध्ये 1 पॅकेट इनो ॲड करूयात. मी प्लेन इनोचं पॅकेट घेतलंय. तुम्ही इथे लेमन फ्लेवरचं इनो सुद्धा घेऊ शकता. फक्त बाकीचे फ्लेवर वापरू नका. इनो बॅटरमध्ये मिक्स करून साधारण अर्धा मिनिट एवढं बॅटर फेटून घेऊयात. हे बघा, आपलं इडलीचं बॅटर तयार. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. 2 वाटी बेसनसाठी 1 वाटी पाणी घेतल्यास बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार होते. जसं आपण इडलीचं बॅटर फर्मंट करून घेतो सेम तसंच हे बॅटर तयार झालंय. बॅटर इडली प्लेटमध्ये घेण्याआधी इडली पात्र गॅसवरती ठेवून 3 ते 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 5 मिनिटे गरम करून घ्यायचं. पाणी गरम होईपर्यंत इडली प्लेटमध्ये बॅटर ॲड करूयात. ज्याप्रमाणे नेहमीच्या इडलीचं बॅटर प्लेटमध्ये घेतो सेम तसंच हे सुद्धा प्लेटमध्ये घेऊयात. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आता आपण ह्या प्लेट वाफवून घेऊयात. हे बघा, बॅटर भरेपर्यंत पाण्याला उकळी सुद्धा आली आहे. ह्यामध्ये दोन्ही प्लेट सेट करूयात. आता यावर झाकण ठेवून आपण या इडल्या 15 मिनिटे वाफवून घेणार आहोत. तर आता इडली वाफवायला ठेवून 15 मिनिटं झाली आहेत. आपण चेक करूयात. इडल्या बघा मस्त टम्म फुलल्यात. वरून चिकट सुद्धा नाही आहेत. आपण टूथपिक इन्सर्ट करून बघूयात. हे बघा, टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजे आपल्या खमण इडल्या छान वाफल्या गेल्यात. आता प्लेट बाहेर काढून इडल्या थंड करून घ्यायच्या आहेत. इडली थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करूयात. तडका पॅनमध्ये मी 4 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी ॲड करायची. मोहरी चांगली तडतडल्यावरतीच यामध्ये कढीपत्त्याची पाने घेऊयात. 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून ॲड केल्या. पाव चमचा हिंग घ्यायचा आहे. 2 चमचे पांढरे तीळ ॲड केले. पांढरे तीळ वापरणं ऑप्शनल आहे. असतील तर वापरू शकता किंवा नाही वापरलात तरीही चालेल. आता फोडणी साधारण अर्धा मिनिट परतून घेऊयात. तिळांना हलका लाल रंग आला की गॅस बंद करायचा. तडका पॅन मी प्लॅटफॉर्मवरती ठेवलाय. गॅसवरून फोडणी उतरल्यावर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी मी ह्यामध्ये ॲड केलंय. आता ह्यामध्ये 2 चमचे आपण साखर घेणार आहोत. साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घेऊयात. इडली प्लेट सुद्धा थंड झाली आहे. ह्यामधल्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. सुरीने इडली काढून घेऊयात. ही इडली पहा, ह्याला किती सुंदर जाळी पडली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी जसा कापूस हलका फुलका असतो सेम तशाच ह्या इडल्या सुद्धा हलक्या फुलक्या होतात. सगळ्या इडल्या आपण प्लेटमधून काढून घेऊयात. सगळ्या इडल्या मी प्लेटमधून काढून घेतल्यात. ह्या एका प्लेटमध्ये सेट करूयात. प्लेटमध्ये सेट केल्यावर ह्यावर आपल्याला फोडणीचं साखरेचं पाणी ॲड करायचं आहे. इडल्या जाळीदार झाल्यामुळे पाणी सुद्धा ह्यामध्ये सहज शोषलं जातं.
तुम्ही नेहमी डाळ तांदळाच्या, रव्याच्या किंवा पोह्याच्या इडल्या बनवत असाल, पण एकदा ह्या पद्धतीने खमण इडल्या नक्की बनवून पहा. आठवड्यातून 2 वेळा हमखास बनवाल एवढ्या टेस्टी या खमण इडल्या तयार होतात. फोडणी पसरवून झाल्यावरती ह्यावर मी ओलं खोबरं पसरवते आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून पसरवून घेते. ही इडली तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा चटणीशिवाय अशीच सुद्धा खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागते. एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. ही बघा किती छान जाळीदार बनली आहे आणि अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत झाली आहे. सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोड आलेले मूग मिक्सर जारमध्ये घेऊयात. इथे मी एक मोठी वाटी भरून मूग घेते. त्याचसोबत आपल्याला 1 इंच आलं घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ बनवायचं नाहीये. तर हे बघा मी हे छान वाटून घेतलंय. खूप जास्त पातळ नाहीये, थोडंसं खडबडीत आहे, पण सगळं छान वाटलं गेलंय. आल्याचे किंवा मिरचीचे तुकडे राहिले नाहीयेत. आता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. 2 ते 3 चमचे पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्याला लागलेली शिल्लक मुगाची पेस्ट सुद्धा मिक्सिंग बाउलमध्ये घेतली. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घेऊयात. 1 गाजर साल काढून किसून घेतलाय. 1 शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे. 1 काकडी साल काढून किसून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेऊयात. ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. पाव चमचा हळद घेऊयात. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे. आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्यात, त्यामुळे मसाल्याचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव वाटी बेसन घेऊयात. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. काकडीच्या ओलाव्यामुळे मिश्रण चांगलं ओलसर बनतं. आपल्याला ह्यामध्ये पाणी घेण्याची गरज लागत नाही. परंतु तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर मात्र थोडंसं पाणी ॲड करू शकता. ह्यामध्ये चवीनुसार 1 टीस्पून मीठ घेऊयात आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं मुगाचं मिश्रण तयार आहे. आपल्याला सँडविच ब्रेड घ्यायचा आहे. इथे मी व्हाईट ब्रेड घेतलाय. तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता. ह्यावरती बनवलेलं मुगाचं मिश्रण पसरवून घ्यायचं. सगळीकडे एकसारखं पसरवायचं. खूप जास्त जाड लेअर पसरवायची नाहीये, मीडियम लेअर पसरवून घ्यायची आहे. मी 2 ब्रेडवर मुगाचं मिश्रण पसरवून घेतलंय. आता यावर पांढरे तीळ पसरवून घेऊयात. तीळ ॲड करणं ऑप्शनल आहे. आपण पौष्टिक सँडविच बनवतोय म्हणून मी हे तीळ वापरते आणि भाजल्यावरती सुद्धा हे तीळ खाताना छान खमंग लागतात. पॅन मी गॅसवरती ठेवलाय. पॅनला तूप लावून घेते. तुम्ही आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता. ब्रेड पॅनवरती टाकूयात. ज्या साईडला बॅटर आहे ती साईड पॅनवरती टाकायची आणि मिनिटभराने परतून वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं. ब्रेडच्या सुक्या साईडला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या. हे बघा आता दोन्ही साईड छान खमंग भाजल्या गेल्यात. आता सँडविच पॅनमधून काढून घेऊयात. हे बघा खूप छान सँडविच तयार झालंय. शिल्लक सँडविच सुद्धा असेच बनवून घेऊयात. तर मी 5 सँडविच बनवून घेतलेत. हे बघा खूप छान दोन्ही साईडने मस्त खमंग भाजले गेलेत. आता हे मधून कापून त्रिकोण आकारात कापून घेऊयात. आपले मस्त पौष्टिक खमंग कुरकुरीत मोड आलेल्या मुगाचे सँडविच तयार आहेत. हे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. तर सगळ्यात आधी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय. त्यामध्ये 1.5 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घेऊयात आणि 1 चमचा नेहमीचं जेवणातलं तेल घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी येऊ देऊयात.
पाण्याला उकळी आल्यावर 1 वाटी रवा ॲड करूयात. इथे मी साधा जाडा रवा घेतला आहे. जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे. बारीक रवा असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता. रवा पाण्यामध्ये ॲड केल्यावर लगेच घट्ट झालाय. आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊयात. रवा भांड्यात काढल्यावर ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवूयात, म्हणजे वाफेने रवा थोडा सॉफ्ट होईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. पुन्हा आपल्याला खोलगट पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या. 1 इंच आलं बारीक कापून घेतलंय आणि 2 मिरच्या बारीक कापून घेतल्यात. मुलांसाठी बनवतोय म्हणून कमी मिरच्या वापरते. तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर अजून 2 मिरच्या वाढवू शकता. आता हे तेलात परतून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय. कांदा सुद्धा आपल्याला हलका तपकिरी रंगात परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, कांद्याला साधारण तपकिरी रंग आलाय. आता ह्यामध्ये पालक घेऊयात. पालक स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घेऊन मग ॲड करायचा. इथे मी पालकाची संपूर्ण जोडी कापून घेतली आहे. पालक मी इथे दांडी सकट कापून घेतलाय. आता हा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. आपल्याला पालक पूर्णपणे शिजवायचा नाहीये. थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा. तर हे बघा, अगदी मिनिटभरात पालक छान मऊ झालाय. आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात. तर पालक आपण थंड करून घेतलाय. आता मिक्सर जारमध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. पालक मिक्सर जारमध्ये घेतल्यावर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेऊयात. तर हे बघा, आपली मस्त हिरवीगार पालकाची प्युरी तयार आहे. खूप छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण जो रवा शिजवून घेतलाय त्यामध्ये ही पेस्ट ॲड करूयात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. रव्याचे गठ्ठे चमच्याने स्मॅश होणार नाहीत, त्यामुळे हे गठ्ठे आपल्याला हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत. स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे रव्याचे गठ्ठे एकसारखे बारीक होतातच, शिवाय छान मिक्स सुद्धा होतं. आता आपण स्मॅश तर करून घेतलंय, पण पालक बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे. कॉर्नफ्लोअरऐवजी 2 चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता हे पीठ ह्या मिश्रणात एकजीव करून गोळा बनवून घेऊयात. तर हे बघा, आपण असं पीठ घट्टसर बनवून गोळा तयार करून घेतलाय. आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्याची मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे. हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण सतत हाताला चिकटत राहणार नाही. आता ह्यामध्ये थोडंसं चीज भरून घ्यायचं. चीजचे क्यूब असतील तर ते सुद्धा घेऊ शकता आणि सगळीकडून हे छान पॅक करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा. ह्या गोळ्याला कुठेही भेग राहता नाही, नाहीतर फ्राय करताना चीज तेलात विरघळू शकते. हा बघा, खूप छान पालक बॉल तयार करून घेतलाय. आता शिल्लक रव्याचे सुद्धा असेच बॉल्स बनवून घेऊयात. तर सुरुवातीला मी 6 बॉल्स बनवून घेतलेत. आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात. गॅसवरती कढईमध्ये मी तेल घेतलंय. तेल चांगलं गरम झालंय. आता ह्यामध्ये बनवलेले बॉल्स एक एक करून सोडूयात. बॉल्स सोडताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे आणि आपण हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत, कारण रवा चांगला शिजलेला आहे, त्यामुळे हे बॉल्स कच्चे अजिबात राहणार नाहीत. बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. 1 ते 1.5 मिनिटानंतर सेट झाले की त्यांना परतून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती फक्त 2 ते 3 मिनिटे छान फ्राय करून घ्यायचे. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर हे बघा, 3 मिनिटातच बॉल्स चांगले फ्राय झालेत. आता हे तेल निथळून काढून घेऊयात आणि बाकीचे बॉल्स सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात. तर हे बघा, आपण हे सगळे पालक बॉल्स तयार करून घेतलेत. खूप छान कुरकुरीत तयार झालेत. हे बॉल्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्टार्टरमध्ये सुद्धा हे बॉल्स बनवू शकता. एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, खूप छान चीजने भरलेले टेस्टी पालक बॉल्स तयार झालेत.
ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये 2 वाटी साधा रवा घेऊयात. जो आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी वापरतो तो रवा घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत. रवा घेतल्यानंतर ह्यामध्ये 1 वाटी दही घेऊयात. दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि सेम वाटीने 1 वाटी पाणी घेऊयात. दहीच्या वाटीमध्ये घेतल्यामुळे ते पांढरं दिसतंय. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलंय. ह्यामध्ये मिरची आणि आलं चांगलं बारीक झालंय. हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. असं मिक्सरला बारीक करून घेतलं की मिश्रण छान हलकं होतं आणि आपल्याला फेटावं लागत नाही, मस्त प्युरी होते. सगळं साहित्य बाउलमध्ये काढून घेतल्यावरती ह्यावरती झाकण ठेवूयात आणि 20 मिनिटं असंच ठेवूयात, म्हणजे रवा छान भिजेल. तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊयात. अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. 3 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं कट करून घेतलंय. 7 ते 8 लसूण कट केलेले आहेत त्या घेतल्या. 1 टीस्पून जिरं घेऊयात. 1 टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि अर्धा लिंबू घेतलाय, त्याचा रस पिळून घेऊयात. लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो. आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात. चटणी वाटून झालेली आहे. ही बघा छान बारीक वाटून घेतली आहे. आता ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. ढोकळा वाफवण्यासाठी आपण ढोकळा प्लेटला तेल लावून घेऊयात. तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल लावून झाल्यावर प्लेट साईडला ठेवूयात. रवा भिजून 20 मिनिटं झाली आहेत. हे बघा पहिल्यापेक्षा रवा घट्ट झालाय, पण आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाहीये. आपण मिक्सरच्या भांड्याचे 1 वाटी पाणी घेतलं होतं, फक्त तेवढंच पाणी घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाहीये. ढवळल्यावरती ह्यामध्ये 1 चमचा इनो घेऊयात. हा प्लेन इनो आहे. जो फ्लेवरवाला इनो असतो तो वापरायचा नाहीये. ऑरेंज फ्लेवर वगैरे असतो तो वापरायचा नाहीये, नाहीतर ढोकळ्याला तशीच टेस्ट लागेल. इनो घेतल्यावर 2 चमचे पाणी इनोवरती टाकायचं. हे साधं पाणी आहे, रूम टेम्परेचरचं. गरम किंवा जास्त थंड घ्यायचं नाहीये. पाणी टाकल्यावर इनो लगेच ॲक्टिव्ह होतो. छान मिक्स करून घ्यायचा. साधारण अर्धा मिनिट तरी हे आपण चांगलं फेटायचं, म्हणजे इनो सगळीकडे एकसारखा मिसळतो. इनो आपण छान मिक्स करून घेतलाय. आता आपण हे बॅटर ढोकळा प्लेटमध्ये ओतूयात. सगळं बॅटर ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता कढईमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी घेऊयात. आता ढोकळा प्लेट वाफवायला ठेवूयात. झाकण लावून 20 मिनिटे ढोकळा छान वाफवून घेऊयात. 20 मिनिटांनी ढाकण काढून ढोकळा वाफलाय का ते चेक करूयात. आपला ढोकळा किती छान फुललाय ते बघा. सुरी टाकून बघूयात परफेक्ट वाफलाय का ते. हे बघा सुरी क्लीन निघाली आहे, म्हणजे ढोकळा छान वाफलाय. आता गॅस बंद करूयात आणि प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात. एका पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम स्लो करायची आणि बाकीचं साहित्य घ्यायचं. तर 1 चमचा मोहरी घेऊयात. अर्धा चमचा जिरं घेऊयात. थोडीशी कढीपत्त्याची पाने. 2 तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. ढोकळ्यामध्ये सुद्धा 2 मिरच्या घेतल्यात, म्हणून इथे फक्त 2 मिरच्या घेते. पाव चमचा हिंग घेऊयात. 1 चमचा पांढरे तीळ. तीळ वापरणं आवश्यक नाहीये, पण फोडणीमध्ये घेतले की छान टेस्ट येते. साधारण अर्धा मिनिट हे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे.
अर्ध्या मिनिटातच तिळाचा रंग बदललाय. आता ह्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालूयात आणि यामध्ये 2 चमचे एवढी साखर घेऊयात आणि 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि साखर वितळवून घेऊयात. तर साधारण मिनिटभरातच साखर विरघळली आहे. गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवायचं आहे. तर आपला ढोकळा थंड झालाय आणि बघू शकता किती मस्त कापसासारखा मऊ झालाय ते. आपण याचे पीसेस करून घेऊयात. त्याआधी हलकी लाल मिरची पावडर वरून स्प्रेड करूयात. ह्यामुळे सुद्धा ढोकळ्याची टेस्ट अजून वाढते. आता ढोकळा कापून घेऊयात. आपण हा ढोकळा वाटीच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने फेटून वगैरे न घेता मिक्सरला वाटून अगदी कमी वेळामध्ये तयार केलाय. आणि मिक्सरला लावून घेतल्यामुळे रवा बघू शकता किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झालाय ते. जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. ह्यावर आता फोडणी ओतूयात. फोडणी सगळ्या पीसेसवरती स्प्रेड करून घ्यायची आणि आता ढोकळा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आपला मऊ लुसलुशीत जाळीदार रव्याचा ढोकळा आपण खूपच कमी वेळात बनवून घेतलाय. जर तुम्हाला आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. थँक्यू.